कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय आवाज दे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी थोडा विको दे गायकाला विकोचं बटन फिरव लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले वो साजनी राम तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा बहुत सुखदाची जोडी बहुत सुखदाची जोडी जोडी बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी व म्हणून विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा बोला म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम शेवट तो भला माझा बहु गुण झाला माझा बहु गुण झाला माझा बहु गुण झाला शेवट तो भला माझा बहु गुण झाला माझा बहु गुण झाला माझा बहु गुण झाला आलो नंदाच्या माहिरा दोघवा रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा राजा माहिरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा हा परिहार झाला अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा
तुझ्या परिवार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला अवघ्या दुःखाच्या मागेला अवघ्या दुःखाच्या मागेला आत्मा म्हणे वाणी गेली आता घेऊ आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता पुरे धनी गेली आता पुरे धनी गेली आता पुरे धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा भेटी रघुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा भेटी रघुमाईच्या वरा भेटी रघुमाईच्या वरा जय गोपार कुमाई कुमार कुमार गोपार कुमाई कुमार कुमार गोपार कुमाई जय गोपार कुमाई कुमार जय गोपार कुमाई सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा तीर कुमाईच्या वरा बेटी रघुमाई रावण बेटी बेटी रघुमाई जावरा बेटी रघुमाई चावरा बेटी रघुमाई चावरा बेटी रघुमाई चावरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या रखुमाईच्या बेटी रखुमाईच्या वरा वरा बेटी रखुमा बेटी रखुमा इचावरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला व घ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घी मुधनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली आस्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठाला विठाला हरा विठाला 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 कार्य सम्राट आमदार माननीय डॉक्टर राहुलजी वेदप्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी हरिभक्त परायण कीर्तन केशरी अक्रूरजी महाराज साखरे यांचं पुष्पहार घालून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं स्वागत परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर राहुलजी पाटील साहेबांच्या वतीने सर्वांनी टाळ्याचा कडकडाट करायचा आहे महाराष्ट्र भूषण कीर्तन केशरी अक्रूरजी महाराज साखरे यांचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं स्वागत कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेबांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. विठाला 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 यानंतर ब्रह्मानंद सावंत विनेकर यांचं स्वागत करतील. सुदामराव सोनवणे आणि दत्तरावजी जगाडे हे मृदंगाचार्याचं स्वागत या ठिकाणी करतील. विठाला 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 विठ्ठल राम भरोसे महाराजांचं स्वागत आमदार राहुल पाटील यांच्या वतीनं
या ठिकाणी संपन्न झालेला आहे. विडेकरांचं स्वागत ब्रह्मानंद सावंत करतील. मृदंगाचार्याचं स्वागत सुदामराव सोनवणे आणि दत्तरावजी जगाडे करतील. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. ऐका, त्याच्या कलशस्थानी विराजमान असतात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याचं उत्तम उदाहरण सांगणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. जन्म ज्याचा झाला त्याचा मृत्यू आहे आणि मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळाले ते आयुष्य उपकारामध्ये, नामस्मरणामध्ये, दुसऱ्याच्या कल्याणामध्ये ज्याचं जातं त्याचा जिवंतपणे शेवट गोड होतो असं तुकोबारांचं म्हणणं आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन आपल्या अल्पशा वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या झरी गावाला. गेल्या वर्षी ज्या गजूभाऊंचं निधन झालं, स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी गजूभाऊ देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत. अतिशय गोरगरिबांचा कैवारी, झरी गावाचे एक भूषण, लोकनेता, गरिबांसाठी जगणारा. असं कीर्तन करता येत नसतं राजे. अशी कशी साऊंड लावली तोय? डबल आवाज आहे ना, माझी मलाच डबल यायला लागलं. असं नसतं चालत. हे काय डीजे नाही ना राजे. कीर्तनाला असं चालत डबल आवाज व्हायला लागला. इथं आमचाच आवाज आम्हाला यायना, तुझा डबल यायला. असं नाही व्हायला पाहिजे. एवढा मोठा कार्यक्रम आहे ना बाळा. आणि म्हणून गजूभाऊंना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी आदरांजली समर्पित करत आहोत. ना या परिवाराच्या जीवनामध्ये घडली की गावाचा नेता, गावाला आपलं कुटुंब समजणारा, झरी गाव हे माझं संपूर्ण कुटुंब आहे, गोरगरिबांचा कैवारी असणारा हा लोकनेता, अजात शत्रू असणारं नेतृत्व आपल्यातून गेल्या वर्षी निघून गेलं. त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या निमित्तानं कीर्तन व्हावं, त्यांना भगवत चरणी जागा मिळावी, त्यांच्या आठवणीला उजाळा मिळावा, त्यांच्या परिवारातल्या दुःखाला थोडंसं सगळ्यांनी दुःखामध्ये सावरून त्यांना आनंदाचे दिवस मिळतील का याचा प्रयत्न करण्याचं काम स्वर्गीय गजूभाऊंच्या मित्रमंडळाच्या वतीनं होताना दिसतंय. आणि सगळ्या मित्रमंडळानं आपल्या नेत्याला, आपल्या प्रिय माणसाला, आपल्या मित्राला, आपल्या सख्याला, गजूभाऊंना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी उद्देशातून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्यदिव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे पंढरीनाथ बुवा कदम, परभणी जिल्ह्याचं वैभव, गान कोकिळा आहेत, उत्तम गोड आवाज आहे. दुसरे आमचे देवीदास महाराज पावडे, आळंदीवर्ण सुभाष महाराज देशमुख आणि धनंजय महाराज देशमुख, हरिभक्त परायण राजाभाऊ महाराज, अशी सगळी गायक वादक आमचे सोपान काका, गजूभाऊंचे बंधू महाराज आहेत. अशी सगळी मंडळी एकत्रित आलेली आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या परभणी जिल्ह्याचा विकास ज्या नेत्यानं केला ते म्हणजे राहुल पाटील, आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. अगदी शिवसेना पक्ष त्यांनी सांभाळला या भागामध्ये. आणि सगळ्यांचं ध्येय राहुल पाटलांना आपला नेता बनवण्याचं काम या परिसरानं केलं.
आणि आज योगायोगानं गजूभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार घालायलाच राहुल पाटलांची उपस्थिती आहे. जोरात टाळी वाजवा एकदा. आमदार आहेत आपले, आपल्या तालुक्याचा आपल्या परभणीचा विकास करण्याचं काम ते करत आहेत. समाजाला कसं धरून चाललं पाहिजे असं नेतृत्व अगदी राहुल पाटलांचं आहे. मी बराच वेळा बंडोबासकडे येत असतो तेव्हा राहुल पाटलांच्या बद्दल मला ऐकायला मिळतं. त्याद्वारे आज राहुल पाटलांची उपस्थिती आहे. साहेबांना मी वंदन करतो आणि आपण सगळे त्यांची मित्रमंडळी गजूभाऊंना आदरांजली भावांजली समर्पित जली अर्पण करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. खरं तर त्या आमच्या बहिणीचा चेहरा पहा वाटत नाही. इतक्या लवकर तिला ते दुःख पचू शकत नाही. माझे वडील लवकर गेलेले, मला त्याचा अनुभव आहे. माझ्या आईनं ते उपभोगलेलं आहे. ज्याला त्याच्या घरातही घडतं त्याला माहिती असतं. अर्चना वहिनी असतील, त्यांचा समस्त परिवार असेल, तो मुलगा मगाशी माझं दर्शन घेत होता तेव्हाच माझे डोळे भरून आले. एक अजातशत्रू नेतृत्व गेलं. देव असाच आहे, ज्याची गरज नाही त्याला ठेवतो आणि ज्याची गरज आहे त्याला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, अशा म्हणीप्रमाणे एक चांगलं नेतृत्व, गोरगरिबांचं नेतृत्व. माझं एक कीर्तन त्यांनी परभणीमध्ये ऐकलं होतं आणि त्यावेळेला मी त्यांना पाहिलं होतं. फार गोड व्यक्तिमत्व होतं. आपल्या गावाचे सरपंच राहिले. गावातल्या प्रत्येकाचा वादविवाद मिटवायचा असेल तर चला गजूभाऊंकडं, अशी सगळ्यांची धारणा होती. दगडाच्या हृदयाची माणसं आज त्यांच्या आठवणीनं रडतात. मी ज्या घरामध्ये बसलो होतो तिथं मी पाहत होतो, प्रत्येक जण त्यांच्या आठवणीनं व्याकुल झाला होता. त्यांच्या आठवणी सांगताना, त्यांच्याबद्दल बोलताना माणसं गहीवरून येत होती. याचा अर्थ असा, एवढा समाज ज्या अर्थी इथं जमलाय त्या अर्थी प्रत्येक माणसाच्या हृदयातला हा नेता गेला. फार दुःखद आहे बघ. आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली, अशीच परिस्थिती झाली. आभाळानं बोलाविल ओढ रक्ताला लागली, काळजाच्या पणतीत प्राण ज्योत शहारली, येता जवळ घटिका लागे काहुर माझाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटा. फार दुःखद घटना घडली महाराज. गाव रडलं. 25 दिवस या गावाच्या पंचकृषीनं कोणी गोड जेवण केलं नाही. दुःख या परिसरामध्ये कोसळलं आणि एक चांगला नेता, जिल्हा परिषद सदस्य राहिलेला राहुल पाटलाच्या खांद्याला खांदा देऊन, बंडोबाच्या खांद्याला खांदा देऊन शिवसेनेचं काम करत आपल्या वडिलांच्या पाठीमागं धर्मनिष्ठा, तत्वनिष्ठा, समाज उपयोगी कामं करत असताना हा नेता निघून गेला. आणि गजूभाऊंची आठवण काढत काढत आपण सगळा परिसर रडला. आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी, त्यांनी केलेल्या कर्तृत्वासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. राहुल पाटलांना मानाचा मुजरा, त्यांच्या समस्त परिवाराला, त्यांच्या मित्रमंडळीला धन्यवाद देतो. आमचे देशमुख महाराज, खरं तर ज्यांच्या संबंधातून खरं तर ही सेवा मला मिळाली. फार अतिशय गोड व्यक्तिमत्व. यांच्या संबंधातून आळंदीवरनं महाराजांची मेहुणे या गावात आहेत. त्यांनी संपर्क केला देशमुख महाराजांनी आणि प्रतारणा केली. माझी तारीख रिकामी नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी आग्रह केला की काही करू ना करू महाराज तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. गजूभाऊंचा हा सोहळा तुम्हाला पार पाडावा लागेल. म्हणून अगदी देशमुख महाराजांच्या माध्यमातून ही सेवा आमच्या पदरापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. पंढरी महाराज गायला आहेत, धनंजय महाराज वाजवायला आहेत, समोरून राजेभाऊ महाराज आहेत, देशमुख महाराज गायला आहेत, आधी आमचे देवा महाराज आहेत, सोपान काकांनी विना घेतलेला आहे. अशी सगळी परभणी जिल्ह्यातली मातब्बर, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, संप्रदायाच्या तत्वानं काम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. सगळ्या मित्रमंडळाला, भाविकांना, झरी गावाला, परभणी जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या भाविकांना वंदन करतो. शूटिंग करणारे आमचे जीवलग मित्र आहेत. त्यांचे युट्यूब चॅनल आहे ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर असं युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला हे कीर्तन त्याच्यावरती पाहायला मिळेल, मिरवणूक पाहायला मिळेल आणि फार चांगल्या रील्स काढतात. आमचे जीवलग मित्र आहेत. ज्ञानाचा सागर युट्यूब चॅनल, त्याला सबस्क्राईब करा. आमचे गणेश महाराज बसल्यापैकी आता ज्यांचा हार घालून आपण स्वागत केलं. आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण, असे संन्यासी महात्मे, साधू महात्मे, आमची सगळी जीवलग मंडळी, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून
9 वाजेपर्यंत लक्ष देऊन ऐका. दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दीन रजनी ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी ज्ञानदेवा चरणी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार केला जगाशी उपकार केला जगासी उपकार केला जगाशी उपकार तारियले नारी नर 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 तारियले नारी नर. शेवट तो भला माझा मोह गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे ते आपल्याला सुंदर जगता आलं पाहिजे. कुणाच्या तरी उपकारामध्ये गेलं पाहिजे, कुणाच्या तरी मदतीमध्ये गेलं पाहिजे, दुसऱ्याच्या कामी आलं पाहिजे. का किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचं दुसऱ्याला देणारा माणूस असतो, आपल्या जवळ सांभाळून ठेवणारा राक्षस असतो, जो देत असतो त्याच्या आठवणी निघत असतात. बघा कमी आयुष्य मिळालं गजू भाऊंना, पण त्यांच्या पत्नी त्यांच्या भगिनी सर्व माता रडतायत, पुरुष रडतायत. का? देत गेले, समाजाला देत गेले, गोरगरिबांना देत गेले, गरीब मित्र कमवत गेले आणि परिणामे जिवंतपणे आपल्या जवळचं दिल्यामुळे जिवंतपणेच त्यांचा शेवट गोड झाला. माणूस गेल्यावर शेवट गोड होत नाही, तो जिवंतपणे करावा लागतो. जिवंतपणे का करता, कसा करता येतो, खूप खूप सांगता येईल आपल्याला. जन्म मिळाला की माणसा हे थोडं कमी कर ना. जन्म मिळाला की माणसानं 1 नंबर जगावर सत्ता मिळवली पाहिजे. पहिलं काम केलं पाहिजे, जगावर सत्ता गाजवली पाहिजे. आमच्या संतांची सत्ता जगावर. विश्वाची माऊली टंग थोडस वाढवता कमी जास्त माझ्या स्वरात करा ना. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. काय विश्व जिंकलं माऊली. ज्ञानेश्वरी आता अमेरिकेला, ज्ञानेश्वरी आता परराज्यात परधर्मात गेली आणि दुसरे लोक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचायला लागले. का? जगावर सत्ता मिळवली. हे विश्वाची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितली, ओवी लिहिली आणि ज्ञानोबरांनी ग्रंथ तयार केले. आज हरिपाठ परदेशात गायला जातो. जम्मू काश्मीरच्या एका मुलीचं पसायदान माग युट्यूबला आलत बघा. एक मुस्लिम मुलगी माऊलीचं पसायदान गात होती. अर्थ काय? परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये आपल्या ग्रंथाची ताकद दिली. याला म्हणतात जग जिंकणं. याला जग जिंकणं म्हणतात. असं जगलं पाहिजे. जगानं तुम्हाला मुजरा केला. जगानं तुका म्हणे जियावे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे जियावे, तुका म्हणे जियावे. सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, ये रकायती बापुडी, ये रकायती बापुडी. सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, ये रकायती बापुडी, ये रकायती बापुडी, बापुडी. सतकीर्तीने बरवे, नाही तर मग येर कायती बापुडी. काही फायदा नाही. जन्म मिळाला झरीकर माझ्या बहिणींनो, सगळ्या माझ्या मातृवर्गानं पुरुष वर्गाने ऐका. जन्म मिळाला की जग जिंकलं पाहिजे. 2 नंबर शरीर जिंकलं पाहिजे. शरीर काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही,
इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामावरती विजय मिळवला पाहिजे, शरीरावरती विजय मिळवला पाहिजे. बघा ते तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी आहेत, त्या 14 टाळकऱ्यापैकी एक शोभा महाराज कासार नावाचे टाळकरी होते. कायम तुकोबारांच्या बरोबर असायचे. तुकाराम महाराजांचं जिथं कीर्तन असेल तिथं ते टाळ घेऊन उभे राहायचे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात चाली म्हणायचे, जसे आज पंढरी महाराज म्हणतात, देवीदास महाराज म्हणतायत, सुभाष महाराज म्हणतायत, अशा गोड चाली ते म्हणायचे. त्यामुळं कायम तुकाराम महाराज त्यांना कीर्तनाला घेऊन जायचे. परिणाम असा झाला, त्या शोभा कासार महाराजांच्या बायकोला असं वाटलं की आपला नवरा आता नक्की तुकाराम महाराज झाल्याशिवाय राहत. तुकाराम महाराजांनी सावकारकीच्या वया बुडवल्यात, संसार सोडून दिलाय, घर सोडून दिलंय, डोंगरावर जातात, कीर्तन करतात, कथा करतात, आणि आपला नवरा त्यांच्याबरोबर कीर्तनाला जातो, म्हणजे नक्की नक्की आपला नवरा आता तुकोबा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिनं कपट केलं. म्हटली, मालक तुम्हाला जर तुकाराम महाराज एवढे आवडतात तर त्यांना आपल्या घरी घेऊन या, आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण देऊ. खूप आनंद झाला. उड्याच मारायला लागले शोभा महाराज, काय माझ्या बायकोच्या मनात आलं. निरोप घेऊन गेले, तुकोबाराया उद्या लोहगावला कीर्तन आहे, लोहगावच्या कीर्तनात तुम्ही माझ्या घरी मुक्कामी थांबा, आम्हाला तुम्हाला जेवण बनवायचे. तुकाराम महाराज कीर्तन करून मुक्कामी थांबले. सकाळी काकडा करायचा होता म्हणून पाठच उठले. बाईनं कपट असं केलं, माझ्या नवऱ्याला तुकाराम महाराजांनी परत कीर्तनाला नेऊ नये म्हणून 3 दगडावरती एक हंडा मांडला, पाण्याचा त्याला जाळ लावला, कडक पाणी तयार केलं. इतकं कडक पाणी तयार केलं, झरीकर दगडाचा एखादा दगड त्याच्यामध्ये पडला तर दगडाचे 2 तुकडे व्हावे, इतकं गरम पाणी बाईनं तयार केलं. आणि तुकाराम महाराजांनी आंघोळीला पाणी मागितल्याबरोबर माझ्या नवऱ्याला परत कीर्तनाला नेऊ नये म्हणून फडक्यानं हंडा धरला, जसंची तसं ते उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावरती ओतून दिलं. इतका अंगाची लाही लाही झाली, इतका त्रास झाला. हात वर केले पंढरी महाराज, आणि तुकोबारांनी पेटून उठला वनवासारा, तिने जगाला लागली आग, नसे निवारा नसे आसरा, कुठे मी जाऊ सांग विठ्ठला, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा, माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला बनवा. धावरे केशवा पांडुरंगा, धावरे केशवा पांडुरंगा, धावरे केशवा पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा, पेटली हे कांती सकळ रोमावरी, पेटली हे कांती सकळ रोमावरी, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा, धावरे 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 केशवा पांडुरंगा, पेटली हे कांती सकळ रोमावरी, पेटली हे कांती सकळ रोमावरी. वा 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 वा. काय गोड पंढरी महाराजांचा आवाज. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा पांडुरंगा माय बापा.
तुकोबारांनी देवाचा धावा केला. माझ्या अंगावर काहीतरी पडलंय बघ देवा, माझ्या अंगाची लाई लाई होते, मला वाचव रे. देव इतक्या स्पीडनं धावला, छोट्याशा रूपामध्ये भगवंतांना आलिंगन दिलं तुकोबारायांना. आणि तुकोबाराच्या अंगाचा दाह सगळ्या आपल्या अंगावरती घेतला. तुकोबारायांना काही झालं नाही. आणि जाता जाता तुकाराम महाराज त्या बाईला म्हटले, कल्याण असो तुझं. ऐकलं ना तुम्ही हे? काय 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 ज्या बाईनं उकळतं पाणी टाकलं होतं अंगावर, त्या बाईला तुकाराम महाराज म्हटले, तुझं कल्याण असो. त्याचा अर्थ असा, क्रोध जिंकला. 108 वेळा एक मुसलमानाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावर पैठणला थुंकला, माफ केलं महाराज त्याला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, मुक्त केला. 108 वेळा माणूस थुंकला तरी त्याला माफ केलं, क्रोध जिंकला. डोंगरावर बाई पाठवली लोकांनी, तिला म्हटलं तू माझी आई आहे. काम जिंकला, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे काम क्रोधावरती विजय मिळवला. 1 नंबर राहू द्या, 1 नंबर जगावर सत्ता मिळवली, 2 नंबर शरीरावर सत्ता मिळवली, 3 नंबर काळावरती सत्ता मिळवली. काळ, काळ म्हणजे साखरे महाराज नाही, काळ घेऊन जातो, गजू भाऊंसारख्यांना घेऊन जातो, गोपीनाथ मुंडे सारख्यांना घेऊन जातो, विलासराव देशमुखांना घेऊन जातो, बाळासाहेब ठाकरेंना घेऊन जातो. हो गेले दिगंबर ईश्वरई भूते, हो येथे उरोणाही आले अवतार. कारण विचारी घाट, कारण विचारी हाट, कारण विचारी अवस, कारण विचारी पहाट. कधीच कोणासाठी थांबत नाही बर का. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. असंच आहे जीवन. जिंदगी, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मरावं लागतं. काळ कधी कोणासाठी थांबत नाही. काळ म्हणत नाही हा गरीब आहे, हा गरिबांचा कैवारी आहे. काळ म्हणत नाही हा देव आहे. काळ म्हणत नाही हा साधू आहे. काळ म्हणत नाही हा संन्यासी आहे. काळ म्हणत नाही याची गरज आहे. प्रत्येकाला घेऊन जातो. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. पण हाच काळ आमच्या साधून जिंकला. ज्ञानोबारांनी जिंकला संजीवन समाधी आहे. तुकाराम महाराजांनी जिंकला वैकुंठ गमन आहे. नाथ महाराजांनी जिंकला जल समाधी आहे. भगवान बाबा वामन भाऊनी जिंकला गडावरती समाध्या आहेत. सगळ्या निवृत्तीनाथांनी जिंकला. जेवढे संत आहेत ध्रुवबाण जिंकला, ध्रुव तारा आहे. काळ जिंकलाय. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. ज्यांनी काळ जिंकला, शरीर जिंकलं आणि जगही जिंकलं, जिवंतपणे ज्यांनी केलं त्यांना म्हणता आलं अभंगाचं पहिलं चरण. तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. इको जा, इको, इको. ओ शेवट तो भला, शेवट तो भला, ओ शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाचा माहेर, आलो निजाचा माहेरा. ओ माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा, माहेरा. शेवट तो भला. त्यांनी म्हणावं ज्यांनी काळ जिंकला, ज्यांनी शरीर जिंकलं, ऐका झरीकर, आणि ज्यांनी जग जिंकलं, जन्मालो त्याची, त्यांनी म्हणावं शेवट तो भला. त्यांनी म्हणा आमच्या जीवनाचं सोनं झालं, आमचा जिवंतपणे शेवट गोड झाला, शेवट तो भला.
माझा बहु गोड झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यातून सगळ्या दिंड्या देवाला भेटायला जातात. आपण दिंडीमध्ये जातो भजन करत. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. भजन करत जातात दिंडी. अशी एक दिंडी गेली होती आपल्या परभणी जिल्ह्यातून. आणि त्या दिंडीला एक मंगळवेढा नावाचं गाव लागलं होतं. ऐका कथा ऐका. आणि मंगळवेढा गावामध्ये दिंडी मुक्कामाला थांबली होती. असंच कीर्तन चालू होतं. कीर्तनाला भरपूर मुली आल्या होत्या, महिला आल्या होत्या, पुरुष आले होते. आणि त्या कीर्तनात एक 16.5 वर्षाची पोरगी कानोपात्र नावाची बसली होती. आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळे सुकुमार. म्हटलं विश्वाचा मालक फार सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी वळवट चंदनाची ओटी, कस्तुरी वळवट चंदनाची ओटी. रविशची कळा लोपनिया, रविशची कळा लोपनिया, कस्तुरी वळवट चंदनाची ओटी, कस्तुरी वळवट चंदनाची ओटी. काय आश्चर्य आहे बघ. राजस कुमार आहेत देव. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर आहे देव, सावळा आहे देव, अशी प्रमाण म्हणत होती सगळी जण. आणि पोरगीला कीर्तनाला बसली होती ती एका वेश्येची मुलगी होती. आई माहिती होती तिला, बाप माहिती नव्हता. आणि अशा अपवित्र कुळातली पोरगी कीर्तन ऐकताना फार सुंदर होती दिसायला. इतकी सुंदर होती की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. इतकी छान. आणि तिला गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कोणी नाही. आणि तेवढ्यात कीर्तनकार म्हटले, देवा एवढं सुंदर कोणी नाही, पांडुरंगा एवढं सुंदर कोणी नाही. ती पोरगी देवाला पाहायला गेली. माझ्याकडे ऐक. जशी पांडुरंगाला पाहायला गेली तसा देव तिला काळा दिसला. ती म्हटली, बाई हा तर काळा आहे. कीर्तनकार तर सांगत होता सुंदर आहे, गोजीरवाणा आहे, सावळा आहे, हा तर काळा आहे. म्हणून ती देवाच्या पायाने पडली. देवाच्या पायाला हे जे बोट आहे ना, बोट माझ्याकडे बघा, हे बोट असं आल्हाद मांडलं. जसं देवाच्या पायावरती त्या कानोपात्रीचं बोट पडलं, आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रीच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. बाई, माझ्या बोटानं या मूर्तीला खड्डा पडतो? सामान्य देव नाही. पायामध्ये घुंगरं बांधले, माझ्याकडे बघा, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि सारखं पोरगी देवाचं भजन करायला, नित्य नाचायची. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा,
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. सारखी नाचायची, देवाचं भजन करायचं, सारखं देवाला म्हणायचं, देवा एका अपवित्र कुळात जन्माला आले रे, मला आई माहिती बाप माहिती नाही, मला गर्व झाला होता पण तुझ्या पायावर माझं बोट पडलं, माझा गर्व निघून गेला. सारखं भजन करायची. ऐका, तिचं दिसणं तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं. पोरांनो ऐका बरं, तिचं दिसणं तिचं नाचणं लोकांना आवडायला लागलं, लोक तिला पाहायला यायला लागली. पंढरी महाराजांचा आवाज, देवीदास महाराजांचा आवाज, धनंजय महाराजांचा पखावज, राजू महाराजांचा पखावज, सुभाष महाराजांचा पखावज लोकांना आवडत असतो. अक्रूर महाराजांचं बोलणं, अक्रूर महाराजांच्या चाली लोकांना आवडत असतात, म्हणून तो तुम्ही आम्हाला बोलवत असतात. ऐका, म्हणून तर तुम्ही आमची घोड्यावर मिरवणूक काढता, म्हणून तर तुम्ही ढोल ताशे लावता, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपता. लोकांची भजन ही आवड आहे, लोक पाहायला यायची, काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, माझ्याकडे बघा. सारखं लोक पाहायला यायची. तिच्यावर एका राजाची नजर पडली आणि राजाने आदेश काढला, एवढी चांगली पोरगी मंदिरात का नसते, हिला आपल्या दरबारात घेऊन ये. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली पोरीच्या की राजा मला त्याच्या दरबारात नाचायला घेऊन जाणार आहे. पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. माझ्याकडे बघा, पोरगी पुढे पळत होती सुभाष बाबा, पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसं मस्तक ठेवलं तसं देवाला प्राणच दिला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. जरीकर कुणाची मुलगी आहे, एका वेश्याची मुलगी आहे. हो, सगळे ब्राह्मण गोळा झाले. या मुलीची माती वाळवंटात करा, या मुलीची माती स्मशानात करा, या मुलीला मंदिराच्या बाहेर फेकून द्या. सगळेजण आपापलं मत सांगायला लागले. एक ब्राह्मण म्हटलं, असलं काही पण करू नका, रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा, शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, मारुतराव महाराज दस्तापूरकर त्यांना देव बोलायचा, मोतीराम बाबा फळेकर त्यांना देव बोलायचा, नगत नारायण महाराज त्यांना देव बोलायचा, जनाबाईचा देव दळू लागायचा, चोखोबारांची ढोरं ओढायचा, कबीर महाराजांचे शेले विणायचा, देव बोलायचा. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पाकानु पात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समदभावम यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय, माझ्या मंदिरात तिची माती करा. उजव्या हाताला मंदिरात माती केली, जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले त्या घटनेला. साखळदंडानं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही पांडुरंगाच्या मंदिरात गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. आपण विचारू ना, हे कानोपात्रे, आम्ही तर त्या देवाच्या दर्शनाला येतो, तुझं दर्शन आम्हाला का? धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे. म्हणून या ती पोरगी म्हणते, मी संत विचारात आले, भजन करता करता देवाच्या पायावरती नतमस्तक झाले, तर देवाना मला मंदिरात जागा दिली. त्या कानोपात्रेनं म्हणावं, शेव तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा गोड झाला, माझा गोड झाला, गोड झाला, गोड झाला, गोड झाला. शेवट तो भला, 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 शेवट
माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा 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 काय गोड शब्द आहेत, काय गोड चाल आहे. शेवट तो भला देवाच्या पायावरती शेवटच्या श्वासापर्यंत भजन करता करता प्राण सोडला. माझा भाऊ गोड झाला. एवढे तरणे बाण पोरं इथं बसलेत. स्वर्गीय गजू भाऊंचे तुम्ही मित्रमंडळ आहात. सगळ्या तरुणांसाठी सांगतो, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाची पोरं घेतली होती राजांनी. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. एक एक मावळा गड आणून द्यायचा. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडे हजारावर गेली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. सह्याद्रीच्या कड्याकापरातून आवाज घुमला. एक एक मावळा राजांना गड आणून द्यायला लागला. आता नेताजी पालकर सरलष्करपदी विराजमान झाले. महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. ऐका रे, अफजल खान आला, अशी वाघ नख घालून फाडला. शाहिस्ते खानाला त्याची बोटं कापली गेली. आणि महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. खूप दिवसानं हिंदूचं राज्य आलं. छत्रपती शिवाजी राजे भोसले सिंहासनावरती आरूढ झाले. लतावेली आनंदाने माना डुलायला लागल्या. जसं आपल्या झरी गावाला एक नेतृत्व मिळालं होतं गजूभाऊ सारखं. गाव सगळं आनंदात होतं. गावाला खूप आनंद होता. आमच्या गावचा एक पोरगा बापाच्या पावलावर पाऊल ठेवून लोकांचं काम करत होता. ऐका, आज त्यांचा जन्म झाला होता. हीच तारीख आहे त्यांच्या जन्माची. आज त्यांची जयंती आहे. ऐका, लोकांच्यासाठी काम करणं, गरिबांसाठी काम करणं, राजकारणामध्ये पाऊल टाकला. 2005 साली मला वाटतं पहिल्यांदा ते सरपंच झाले. आणि सरपंच झाल्यापासून 15 वर्ष 10 वर्ष समाजाची सेवा करता करता एकदा जिल्हा परिषद सदस्य 10 वर्ष या गटाचं काम त्यांनी केलं. असा लोकांचा लोकनेता, गरिबांचा कैवारी बनत बनत फार चांगलं काम करत असताना जी चांगली कामं असतात त्यांनाच अडचणी येत असतात. खूप त्रास सुद्धा झाला, संघर्ष केला. पण माझं गाव, माझा समाज, सगळ्या प्रकारची लोक, सगळ्या समाजाची लोक गरिबीतून श्रीमंत झाली पाहिजे, गरीब मुलांना न्याय मिळाला पाहिजे या हेतून ते काम करत होते. असंच आमच्या छत्रपती शिवरायांनी केलं होतं. सगळ्या प्रकारचे मावळे घेतले होते. पण आता राजावरती एक संकट चालून आलं होतं. त्या संकटाचं नाव सिद्धी-जोहर होतं. गडाला 50,000 म्हणजे 42,000 वेढा पडला होता. आणि गडावरती 1200 मावळे होते. ऐका झरीकर, एवढी माझी 10 मिनिटाची कथा घरी घेऊन जा. ऐका, गजू भाऊ आठवतील, छत्रपती शिवाजी महाराज आठवतील. एक वर्षभर अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन तुम्ही विसरणार नाही. काय ते अक्रूर महाराज आणले होते सुभाष महाराज देशमुखांनी, काय कीर्तन करून गेले गजू भाऊंच्या जयंतीला. अर्चना वहिनी असतील, अजून दुसऱ्या आपल्या भगिनी असतील, या सगळ्या माझ्या मातांनी ऐका आणि घरी घेऊन जा. वेढा 42,000चा पडला होता. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती आणि वेढा सोडणं काळाची गरज होती. आणि वेढा सोडणं अशक्य होतं. एका बाजूला 1200, एका बाजूला 42,000. कसा सोडायचा वेढा? धो 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 पाऊस पडायला लागला. एका बाजूने पुसाटीचा बुरुज ढासळला, त्या बाजूचा पहारा कमी झाला. गुप्तचरानं बातमी आणली, महाराज महाराज. एका बाजूने बुरुज ढासळलाय, त्या बाजूचा पहारा कमी झालाय. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला पंढरी महाराज की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजांना बसवायचं, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि 2 बाजूला 2 पालख्या काढून राजा शरण आला असं दाखवायचं. आणि एका बाजूनं 400 मावळे राजांना विशाळ गडावरती पोहोचत करत. ऐका, सगळं नियोजन ठरलं. गुप्तचर ठरले. गडाचं रक्षण त्र्यंबकपंत करतील, राजांना बाजीप्रभू देशपांडे घेऊन जातील, राजांसारखा एक पोरगा बसवायचा त्याला प्रतापराव घेऊन जातील. सगळं नियोजन झालं. ऐका पोरांनो, फक्त आता एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा
असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. कोकणामध्ये नेमापूर नावाचं गाव आहे, तिथला तो रहिवाशी होता. ऐका गड्या, राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नात. 2च वर्ष झाले. राजाला वाटलं मी जर याला पालखीमध्ये बसवलं, या पोराचं काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. नको नको, राजे म्हटले नाही त्यांना. 2-4 तासानं बातमी पोराच्या कानावर आली की राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. तो पोरगा राजांच्या महलात आला. राजांना असा मुजरा केला आणि राजांना म्हटलं, राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर चढवा, तुमची तलवार मला लावायला द्या, राजा तुमचा शेला मला बांधायला द्या. राजा मी बसतो, राजा मी बसतो, राजा या पालखीमध्ये, राजा मी जातो सिद्धीच्या श्यामी आण्या. काय नवले. राजा म्हटलं, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राज, त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. काय प्रेम असेल गड्या. एका बाजूला राजांची पालखी, एका बाजूला शिवाची पालखी निघाली. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 20 पावलावर, वेडा 10 पावलावर, वेड्यातच पाऊल घुसलं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. राजा पळाला, राजा पळाला, हुजूर दगा अशी बातमी मिळाली. 3 तलवारी बाहेर पडल्या आणि 3 तलवारीनं शिवाची कत्तल झाली. एवढा दुर्भाग्य मृत्यू कुणाला आला नाही. ऐका ऐका झरीकर, उसाच्या कांड्यासारखे त्या पोराचे हात कापले, उसाच्या कांड्यासारखे त्याचे पाय कापले, तलवारीच्या टोकानं त्याचं पोट फाडलं, तलवारीच्या टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले, त्याचं मस्तक उभं चिरलं, सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं, त्या पोत्याची गाठ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली. ज्या दिवशी राजाने ती मांसाची गोणी पाहिली, आतापर्यंत स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता, पण जीवाचा जिवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले, हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. प्रतापरावांनी राजांच्या डोक्यावर हात फिरवला, राजांच्या डोळ्यातले अश्रू पुसले, राजांना सावध केलं. ऐका झरीकर, राजाने त्या पोराची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही, अजून महाराष्ट्रात कुणाला माहिती नाही शिवाचं काय झालं. सगळेचे सगळे विधी झाले. 20 दिवस गेले आणि 20 दिवसानं राजांनी त्या नेमापूर नावाच्या गावाच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील, उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावामध्ये येत आहोत. शिवाच्या आईला एवढा निरोप द्या की महाराज तुमच्या घरी येणार. इतका आनंद झाला त्या आईला. त्या आईला वाटलं, बाई, राजा माझ्या घरी येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार, राजा माझ्या घरी येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार. त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं. ऐका, सगळी तयारी केली, सगळी तयारी निशी करून, ऐका ऐका लक्ष द्या, काय 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 त्या आईनं घर सारून काढलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, घराला सगळ्या घराला सजवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, इकडे बघा, आणि सुनबाईला नेसायला. सुनबाई, ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट काय करा, राजा येणार आहेत, महाराज येणार आहेत तुमच्या आरतीला. इतका आनंद झाला त्या बाईला. तिला वाटलं, बाई, 6 महिन्यानं माझा नवरा पाहायला मिळणार. तिनं ती सासूनं दिलेली साडी नेसली, माझ्याकडे बघा, कपाळभर कुंकू लावलं, आरतीचं ताट तयार केलं, कुणी मैत्रिणीने कानातलं, कुणी गळ्यातलं दिलं, आणि गरीबाची पोर झरीकर इकडे बघा, गरीबाची पोर दरवाजामध्ये राजांची आरती करायला उभी राहिली. माहिती नाही हो तिला माझं कुंकू आता राहिलं नाही, माहिती नाही हो तिला माझा नवरा आता राहिला नाही, कुणी सांगितलं नाही ना हो. ती गरीबाची पोर दरवाजात उभी राहिली. राजा आता 10च मावळ्यांना घेऊन आले होते. बातमी दुःखाची होते. माझ्याकडे बघा, राजा आता गावच्या वेशेला, राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजे आले अशी बातमी मिळाली. पोरगी कुंकुम तिलकामध्ये उभी राहिली. राजे शिवा नाव्याच्या दारात आले, पूर्ण कुंकामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका ओळू राजांना,
हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबलीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या राजांच्या हातामध्ये दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही? का तिला बाजूला काढलं? वाळू द्यायचं की तिला? का तिचा अपमान केला? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राज, ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. हो राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. हिचा मुलगा माझ्यासाठी गेला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? आई म्हटली, राजा जगाला फसवता जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. मराठ्याच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. धनगराच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, त्याची बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे, पण माझा पोरगा नाही. राज, माझ्या पोराला जर माहिती झालं असतं ना, तर आज माझा पोरगा कुठूनही हजर झाला असता. सगळ्या गावात नाचला असता राज, आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, राज आई राजा आलंय, राज आई राजा आलंय ग राज. सगळ्या गावात माझा पोरगा नाचला असता. ज्या आरती तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही, त्या आरती माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरली ताटं घरामध्ये आली आणि ती आई म्हटली, राजा नको हे सोनं मला. राजा म्हटले, काय देऊ मग आई तुम्हाला? तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण दिला. आई म्हटली, राजा एकच द्या, इथून पुढं तेवढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा. माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा. माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं डोळे पुसले, झरी कर. आई म्हटली, मग राज सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानावी उरलाय. संपली माझी कथा, घरी घेऊन जागड्या झरी कर. ऐका रे, एक पोरगा नावी समाजाचा राजांच्यासाठी कपडे घालून जातो, मुजरा करतो. राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणून मुजरा करून जातो. त्या शिवा नाव्यानं म्हणावं, शेवट तो भला, हा शेवट तो भला, शेवट तुझा माझा बहुगुण झाला, माझा बहुगुण झाला, बहुगुण झाला, माझा बहुगुण झाला, बहुगुण झाला, माझा बहुगुण झाला. हे सेवक तो भला, माझा बहुगुण झाला. बोला बोला. माझा बहुगुण झाला, माझा बहुगुण झाला. शाबास, वा सुभाष महाराज. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. शिवानाव्यानं म्हणावं, तानाजीनं म्हणावं, मुरारबाजीनं म्हणावं, स्वर्गीय गजूभाऊंनी म्हणावं. काळजीच करू नका अर्चना वहिनी, एवढा समाज तुमच्या पाठीमागं उभा राहिला. हे बघा, हे प्रारब्ध आहे कडे, हे घडत राहणार, काही करता येत. ज्याला गादीवर बसायचं होतं ना, त्या रामाला संध्याकाळी बातमी कळाली, गादीवर नाही बसायचं, वनवासात जायचं. असंच जीवन. जीवन यालाच म्हणतात. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर जे लिहिलेलं असतं ते घडत राहतं. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रारब्धाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. कायमचे ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे, जे जे लिहिले प्रारब्धे ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटले ना, कसा मला
टाकुनी गेला कसा मला टाकुनी गेला कसा मला टाकुनी गेला राम कसा वर्षासाठी टाकुनी गेला राम रामाविन मज चैन पडेना हे राम हे रामाविन हे रामाविन रामाविन मज रामाविन रामा बिन मज चैन पडेना आदित्य रामा बिन रामाविन नाही जीवाशी अरा नाही नाही जीवाशी अरा नाही जीवाशी आराम नाही जीवाशी आराम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम 14 वर्षासाठी प्रभू वनवासात निघून गेले. भरत परत आला आणि भरतानं गादी घेतली. आईला श्राप दिला. सगळं रामायण सांगायला वेळ नाही आणि गादी घेऊन भावाला भेटायला गेला. काय भाऊ आहे महाराज, नाही तर आपला भाऊ नदीकून वाटणी घेतो, आपल्या डोंगराकडली देतो, असला नाही. जी गादी मिळाली ती गादी घेऊन गेला. प्रभू मला माफ करा, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. माझ्या आईला माफ करा, मला माफ करा, अयोध्येला माफ करा, ही गादी घेऊन चला. त्याला रामचंद्रानं त्या भरताला उपदेश केलाय. अर्चना बहिणी तुमच्यासाठी सांगतो, स्वर्गीय गजूभाऊची जेवढी मित्रमंडळी त्यांच्यासाठी सांगतो, दुःख करू नका. प्रारब्धानं तुमच्या माझ्या कपाळावरती मृत्यू लिहिलेला आहे. गजूभाऊंना गेल्या वर्षी आला, आपल्याला पण येणार, सगळे मरणार. दुःख करण्यापेक्षा त्यांच्या आठवणीला उजाळा द्या, त्यांच्या कामामध्ये तत्पर व्हा. त्यांचं जे काम होतं त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक तुम्ही उतरा. गावाचा विकास सुद्धा अर्चना बहिणी तुम्ही करा. तुमच्या हातून हे सत्कार्य घडू द्या. माझी विनंती असेल, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. या जगात असं कधीच कुणाला दोष देता येत नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे बरं का. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कुणी सुटत नाही हो. आपण सगळे म्हातारे होणार आहेत. जरी कर फॅर अँड लवली लावली, किती मेकअप केला, तर सगळे म्हातारे होणार आहेत. आणि नाही म्हातारे झालात तर सगळे मरणार आहेत. दोनच गोष्टी, एक तर म्हातारे होणार आहेत, नाहीतर मग मरणार आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवना, काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. प्रारब्धामध्ये जे आहे ते लिहिलंय, घडत राहणारे, मृत्यू येणारे, मात्र प्रयत्न चांगला. जेवढं आयुष्य मिळालं तेवढं लोकांसाठी, समाजासाठी. 22 वर्षाचं आयुष्य आहे ज्ञानोबा यांचं, पण ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे,
हरिपाठ आहे, चांगदेव 65 आहे, अमृत अनुभव आहे, अभंग आहे. उद्धार केला जगाचा. 22 वर्ष 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारायांना जगाच्या उद्धाराचा गाथा दिला. फार कमी आयुष्य भगतसिंहाला, देशाच्या मातीसाठी फासावर गेले. फार कमी आयुष्य छत्रपती शिवरायांना. आजही चौकात चौकात पुतळे आहेत, घराघरात फोटो आहेत. का? जिवंतपणे शेवट गोड केला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अर्थ एवढाच आहे महाराज. त्या आता माझं उद्या सकाळी कीर्तन पुण्यात. मला आता इथून 9ला निघायचं. मी जाणार आहे लगेच. सकाळी पुण्यात उद्या 3 कीर्तन आहे. उद्या गणेश जयंती आहे. 3 कीर्तन आहे. सकाळी 10 ते 12 आहे, 3 ते 5 आहे, 7 ते 9 आहे. रोज 3 कीर्तन आहेत. सकाळी मी गोरक्षनाथ टेकडीचा काला करून आलोय. रोज 2-2 कीर्तन डायरीमध्ये जागा आहे. जागा नाही माझ्या 5 मे पर्यंत सगळी कीर्तनं गेलेली आहेत. पण तरी आमच्या सुभाष महाराजांनी आग्रह केला की या झरीचं हे वैभव होतं आणि परभणी जिल्ह्यात माझी कीर्तनं होत असतात. अक्रूर महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. अर्चना वहिनीने आग्रह केला. सगळ्या कुटुंबाचा आधार केला. म्हणून मी दावत आलो. एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही ठेवला. महाराजांना घोड्यावर बसून आणलं, शिवरायांसारखं आणलं, एवढं गोड स्वागत केलं. हे पाहायला खरं गजूभाऊ पाहिजे होतं. त्यांच्या समोर एखादा असा कार्यक्रम झाला असताना त्यांचं मन भरून आलं असतं. त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांची आठवण आपण काढतोय. वरून जर ते पाहत असतील तर त्यांना खूप आनंद होत असेल की मी केलेल्या कामाची पावती मिळाली. माझा खरंच शेवट गोड झाला. एवढा समाज, एवढे मित्र माझ्या जीवनामध्ये, सुखदुःखामध्ये माझ्या पत्नीच्या पाठीमागे, मुलाच्या पाठीमागे, भावाच्या पाठीमागे, वडिलांच्या पाठीमागे उभे आहेत. घाबरूच नका म्हणतात. आम्ही आहोत वहिनी असा म्हणणारा समाज गजूभाऊनी जोडला. त्यांना नक्की म्हणता येईल बघा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ऐका रे, नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे. तिथं राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. तर राळेगण सिद्धीला मागच्या वर्षी 2023च्या डिसेंबर 2 वर्षापूर्वी 2023च्या डिसेंबरमध्ये एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. ऐका रे, मराठा समाजाचा पोरगा होता सौरभ आवटी त्याचं नाव. वयाच्या 18व्या वर्षी तो सीमेवर लढायला गेलता. बाप त्याचा पोलीसमध्ये 1 लाख पगार आहे. ऐका, बायको त्याची आई जवळजवळ शिक्षिका आहे, तिला 1 लाख पगार आहे. घरामध्ये 2 लाख रुपये महिना येत होता. पण पोरगा म्हणला नाही मी कशाला सीमेवर जाऊ. पोरगा सीमेवरती लढायला गेला. पंढरी महाराज तो म्हणत होता मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू. हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए आज दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। मात्र म्हणत पोरगा देशासाठी गेला होता. ऐका रे, 2018 साली तो लढायला गेला. 2025 साली 5 वर्ष पूर्ण झाली होती. 2023 साली कॅप्टन झाला होता. आणि मागच्या वर्षी 2024ला खूप बर्फ पडला सियाचीन मध्ये. त्या बर्फामध्ये आपली पोरं कमरेपर्यंत बर्फात अडकली म्हणून त्या कॅप्टननी, त्या सौरभ आवटीनी 15 मित्राला बाजूला काढलं बघा. बर्फातून पोरं बाजूला काढली पण त्याचा पाय सटकला. एका बर्फाच्या दरीमध्ये तो पोरगा जाऊन पडला. इतका शोधण्याचा प्रयत्न केला. बर्फ कमरापर्यंत, पोटापर्यंत, खांद्यापासून डोक्यापर्यंत आला. आणि 0.3 तापमानामध्ये देशाच्या मातीसाठी मुजरा करून 25 वर्षाचा पोरगा बर्फामध्ये गोठून गेला. अरे 12 दिवसानं बॉडी सापडली पोरांनो त्याची, तर पूर्ण बर्फमय झाली होती. बर्फातून बाजूला काढताना एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय कापावा लागला.
अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून गावाला आली. आई रडली, बाप रडला, घर रडलं, गाव रडलं, तालुका रडला. 1,00,000 लोक वाटी लावायला होती. संपूर्ण जिल्हा रडला. 1 वर्ष झालंय आई हाताने जेवत नाही, बाप दुःख करतो, मुलगा नाही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, त्या आईचा पोरगा देशासाठी, मित्राला वाचवण्यासाठी, ध्वजाचं रक्षण करता करता भारत मातेसाठी बर्फामध्ये पडून गेला. देशासाठी तो अमर झाला. त्या पोरानं, शिवा नाव्यानं, तानाजीनं, केवटानं, भरतानं, रामप्रभूनं, तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी, या सगळ्यांनी म्हणावं, शेवट तो भला, शेवट तो भला, बोला शेवट तो भला, शेवट तो भला, माझा गोड झाला, गोड झाला, माझा गोड झाला. महाराज चालला, जय हो, गोड झाला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. ओ शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. माहेरा माहेरा माहेरा. ओ पार कुमाई, जय ओ पार कुमाई, हो पार कुमाई, जय जय कुंभारेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली नारायण. सगळ्यांनी 2 हात वर करा. असे सगळे ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करा. ज्याची श्रद्धा गजू भाऊवर आहे, अय माझ्या मित्रांनो सगळ्यांनी करा. अय वाट्यावर, अय रोड पसले करा, करा सगळ्यांनी करा. वा वा वा, हो सगळ्यांनी करा रे पोरांनो. ज्याचा हात वर आहे, ऐका, गजू भाऊंना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची. वहिनी काळजीच करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं आहोत, टेन्शन घेऊ नका. आता जे झालंय त्याला तर आपण आणू शकत नाही, पण आता आपण सगळेजण वहिनीला आधार द्या. गजू भाऊंच्या मागं उभं राहा, त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करा. लोकांसाठी जगणारा अजात शत्रू मित्र गेला. एवढा सुंदर कार्यक्रम या मित्रमंडळाने ठेवला. सगळ्याला धन्यवाद. सुभाष महाराज, पंढरी महाराज, देवा भाऊ, या सगळ्यांना धन्यवाद. आमचे धनंजय महाराज, राजाभाऊ महाराज, बसलेले महाराज मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञान